भगवंत जन्माला येणारच होते, यावंच लागणार होतं. नुसतं कंसाला मारण्यासाठी नाही, तर भगवंतानी बराच भक्तांना शब्द दिलेला होता आणि तो खरा ठरवण्यासाठी यावंच लागणार होतं. विठ्ठल इथं बसलेल्या श्रोत्यांमधनं माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठी लोक बसलेली, त्यांनी वाचलं असेल, जेव्हा प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला जेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्र गुरुजी घेऊन जात होते लखनजीला आणि प्रभू रामचंद्रांना, एका राक्षसाचा वध करायचा होता. त्या राक्षसाचा वध करत असताना प्रभू रामचंद्र आणि लखनजींना विश्वामित्र गुरुजी घेऊन जात असताना एक दगड पडलेला होता आणि त्या दगडावर प्रभूच्या पायाची माती थोडी उडली आणि त्या दगडावर पडली. दगडावर पडल्याच्या नंतर त्या दगडाची स्त्री झाली. ती स्त्री होती, पहिले तर ती कथा अशी आहे, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या माता दगड होऊन पडलेली आणि गौतम ऋषींनी शाप दिलेला होता. कथा तुम्ही ऐकलेली म्हणून मी जरा शॉर्टकट सांगतोय. गौतम ऋषींनी शाप दिलेला, तुझ्याकडनं पती ओळखू आला नाही म्हणून तुला माझा शाप आहे की तू दगड होऊन शिडा होऊन पडशील. अहिल्या मातेनं सांगितलं, माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण काहीतरी उपशाप द्या. मग उपशाप म्हणून वासुदेव बाबा सांगितलं, उपशाप म्हणून तू दगड होऊन पडशील, पण उपशाप असा दिला, या दगडाला जगाच्या मालकाच्या पदस्पर्श झाल्याच्या नंतर तू स्त्री रूपात येशील, असा उपशाप दिला. आणि 14 वर्ष लखनजी आणि प्रभू रामचंद्र विश्वामित्र गुरुजी घेऊन जात असताना पायाची थोडी धूळ उडाली आणि त्या दगडावर पडली आणि त्या दगडाची बाई झाली. बाई झाल्याच्या नंतर ही सगळी चर्चा झाली की प्रभू रामचंद्रांच्या पायाची धूळ दगडावर पडल्याच्या नंतर, म्हणजे देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बाई होते. खरं तर पतिव्रतेची एवढी ताकद असते की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, नाही का. पतिव्रतेची ताकद मोठी आहे, भगवंत तिच्या शब्दात बांधलेला आहे. देव पाय लावणार नाही, देवाच्या पायाची थोडी धूळ उराली आणि त्या दगडाची बाई झाली. पण ही चर्चा सगळीकडे झाली. मग सगळे साधू लोकांच्या कानी बातमी पडली की दगडाची बाई होते, देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बाई होते. सगळ्या साधूंच्या कानी बातमी पडल्याच्या नंतर साधू विचार करतात, आपण कुठवर ब्रह्मचारी राहायचं. आता साधूंनी पण ज्याच्या त्याच्या परीनं दगड उचलला, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं दगड उचलला आणि प्रभूंकडे जायला निघाले. ठरलेलं होतं साधू लोकांचं की आता आपण जाऊन भगवंताला सांगायचं, प्रभू रामचंद्रांना सांगायचे, या दगडांना पाय लावा आणि आम्हाला बायका करून द्या. सांगायचं काय होतं, दगडांना पाय लावा आणि या दगडाच्या बायका करून द्या. पण जगाच्या मालकाच्या समोर बोलायचंय, बोलण्याचा तोल गेला. जसं की आपले गुरुजींना बघितल्याच्या नंतर विद्यार्थी एवढे घाबरतात. पहिला विद्यार्थीच न सांग राहिनो, आतेनं काहीच माहीत नाही मला. इथून 10-15 वर्ष अगोदरची गोष्ट. रविवारना जरी खेळता खेळता गुरुजी दकाय जाय तरी हातमाना चेंडू किंवा गिल्ली दांडू सोडीशनी पोरे पै जाय. पहिले गुरुबद्दल ना आदर होता. आता उपाधी अशी झाले, काही सांग राहिनो सर्वासारखा आहे तसं नाही. काय गुरु विमल का तर पोरेला सांगतो, वय रे मनी बी लयन तू बी खाई ये, कसाल पोरे ब्यातेन. पहिले एवढा नियम होता, रविवारले बी खेळता खेळता गुरुजी दिकी जात तरी पोरे घाबरेत. मग गुरुजीला जरी एवढे विद्यार्थी घाबरतात, मग इथं तर ब्रह्मांडाच्या धनीच्या समोर साधू महात्मा उभे होते आणि बोलायचं होतं की देवा या दगडांना पाय लावा, आम्हाला बायका करून द्या. पण बोलण्यात तोल गेला, देवा आम्हाला बायका करून घ्या. सांगायचं काय होतं, दगडाला पाय लावून आम्हाला बायका करून द्या. करून द्या ऐवजी साधू महात्मांच्या मुखातून वाक्य निघालं, देवा आम्हाला बायका करून घ्या, आम्हाला बायका करून घ्या. देव म्हणे, या जन्मामध्ये एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे, आता काहीच होणार नाही. पण तुम्ही साधू आहेत, तुमची भक्ती करूया म्हणून तुम्हाला माझा शब्द आहे, या जन्मामध्ये तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, पण पुढच्या जन्मामध्ये तुम्ही गोपिका बनशाल तेव्हा मी कन्हैया बनेल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल. फक्त एकच गोष्ट नाही, प्रत्येक कारणं आहेत देवाला जन्माला यायची. प्रत्येक कारणं आहेत, पण मी ते कारणं सांगत राहील. देवाचा शृंगार सांगेल, देवाच्या खोडी सांगेल. जन्म फिराय पुराय, जन्म बरोबर पाराल करसो, टेन्शन लिहू नका. विठ्ठल मुलगी झालेली आहे, भगवंताला तिथं ठेवले यशोदेच्या जवळ आणि पोरीला घेऊन वासुदेव निघाल्याच्या नंतर कंसाच्याकडे गेले आणि कंसाला सांगितलं, कंसा आम्हाला मुलगी झाली, घे म्हणले ही पोरगी.
कंसानं हातात पोरगी घेतली कदा कदा हसायला लागला. कंस म्हणतो, देवा मला घाबरला की काय? मला घाबरला म्हणून तुला रूप पालटून आला? अरे पोरगी बनून आला म्हणून तुला काय वाटतं? तुला मारणार नाही असं वाटतंय? कदा कदा हसायला लागला. पोरीचे पाय धरले, करा करा पाय फिरवले आणि जमिनीवर दगडावर आटोपणार तोपर्यंत हातातून पोरगी सटकली आणि आकाशात गेली. आणि तिथून कंसाला सांगतो, कंसा मला काय मारतोय? अरे तुला मारणारा गोकुळात जन्माला आला, गोकुळात जन्माला आला. ही बातमी जेव्हा कंसानं ऐकली तर कंसाची मानसिकता तो उभाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला. दृष्टाच्या कानी बातमी पडली भगवंत जन्माला आलेला. याच्यातून अजून एक पॉइंट नोट करा. बहीण आणि बहीण स्वतः दुश्मनाला सांगते की तुला मारणारा जन्माला आला. कोणतीच बहीण आपल्या भावाला दुश्मनाच्या ताब्यात देत नाही, पण ही बहीण जर सांगते म्हणजे हे सगळं ठरलेलं नियोजन आहे. विठ्ठल विठ्ठल भावांचं प्रेम काय असतं? आत्ताच आपली रक्षाबंधन गेलेली आहे. हा, रक्षाबंधन गेलेली आहे. प्रत्येक भाऊ बहिणीच्या कडे जाऊन राखी बांधतो किंवा बहीण भावाच्या कडे जाऊन राखी बांधते. आणि काही काही बहीण भाऊ मनमाच बांधलेतच. विठ्ठल विठ्ठल ऐका, पॉइंट नोट करायचा, लक्षपूर्वक ऐका. तिकडे बहीण सांगते की मला काय मारतोय कंसा, मला काय मारतोय. हा, तुमले नको का समजेन, आमना इशारा वै काय राहिले काय म्हणणं होतं आमना. बहीण स्वतः सांगते कंसा मला काय मारतोय, तुला मारणारा गोकुळात जन्माला आला. म्हणजे काही काही गोष्टी दुश्मनापासून लपवाव्या लागतात, पर स्वतः बहीण सांगते भावाबद्दल की माझा भाऊ तुला मारण्यासाठी जन्माला आलेला आहे. अशी कोणती बहीण करते का? अजिबात नाही, अजिबात नाही. 100 मधनं 95% बहिणी चुकीचं काम करत नाही. 5% शेत वावरेश नाही करतात, दांगडू करते, येरार बहुजना जित्रा धरते, तो भाग वेगळा आहे. तसा सोनगिरमा नाही वाद तशा बहिणी नाही ना ताई, अजिबात नाही. आमच्या बहिणी पुढे दिलदारी देस. कारण बहीण भावाचं नातं तेवढं पवित्र आहे आणि ते नुसतं रक्षाबंधन पुरतं मर्यादित नाही, तर कायमसाठी तो रोजचा रक्षाबंधन मनात असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल मी एक दृष्टांत ऐकलेला आहे आप्पा, एक दृष्टांत ऐकलेला आहे. मला तो सांग. ए दादा बोलू नका रे, बोलू नका रे. ए भाऊ, ए दादा, ए आप्पा थांब रे. आलार तुम्ही रे, वय राय ना धंदा होऊ देणार रे, अर्धा माल कपी घेणार रे, अर्धा म्हणू दांगडू घालू ना आप्पा. बोल नको भाऊ, किडा नको पाडू. आती पण किडा पाडा सवय पड जाई, पुढे जड जाशील. बहीण भावाचं नातं एवढं पवित्र आहे महाराज. मला आवर्जून आता रक्षाबंधन झालेली म्हणून सांगायला आवडते.
किती पवित्र नातं आहे ऐका. काही काही जुनं बसलेले बाया आहेत त्यांना माहिती आहे, जुने बसलेले बाबा लोक आहेत त्यांना माहिती आहे. माय आणि मुलगी, पहिले नसबंदीची सुविधा नव्हती ताई, नसबंदीची सुविधा नव्हती म्हणून माय आणि मुलगी सोबतच डिलिव्हरी व्हायच्या, बाळंतन व्हायच्या. इथून 25-30 वर्ष अगोदर, म्हणजे ते मला कळत नाही पण ऐकलेलं आहे. हो, माय म्हणजे पहिली मुलगी जर असेल तर तिचं काय 10-12 वर्षात लग्न व्हायचं आणि नसबंदीची सुविधा नसल्यामुळे जोपर्यंत लेकरं व्हायचे तोपर्यंत व्हायचेच. मग इकडे मायला पण दिवस आहे आणि मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलीला पण दिवस आहेत. हां, आमचे शेट आहेत ना मोठे मालक, त्यांचे मिसेस आमचे बाबा म्हणत होते, आमच्या बहीण, त्यांचं म्हणणं होतं की महाराज थोडासा विषय ते स्पर्श करा. हां, तेवढ्यासाठी फिरायला येऊन मिळते. ऐका, माय आणि मुलगी सोबत बाळंतन व्हायच्या, मोठी मुलगी, आणि शेवटची डिलिव्हरी मायची होती. पण वय झालेली होती, बाळंतन व्हायचंय. मुलगीला पण दिवस आहेत, मायला पण दिवस आहे. मुलगी बाळंतन झाली, तिला मुलगा झालेला आहे आणि 10-12 दिवसात 15 दिवसात माय पण डिलिव्हरी झाली, तिलाही मुलगा झाला. पण योगायोग असा होता, तिचा बॅड लक असेल, बाळंतन होता होता बाळाला जन्माला घातला आणि माय मरण पावली. माय मरण पावल्याच्या नंतर बाप म्हातारा होता, काठी टेकत होता बाप. बापानं पोरीकडे बघितलं आणि सांगितलं, दीदी तू पण बाळंतन झालेली आहे, तुझी माय बाळंतन होता होता मुलाला जन्माला घातलं आणि तुझी माय मरण पावली. पर बेटा एक काम कर ना, हा तुझा भाऊ ना, तुझा मुलगा समजून याला दूध पाजणं. माय बहिणीनं त्या भावालाही दूध पाजावं आणि आपल्या लेकरालाही दूध पाजावं. आणि पहिल्या मुली जर डिलेव्हरीसाठी यायच्या तर कमीत कमी 4-4, 5-5 महिने राहायच्या, 2-3 महिने तरी पोरगी राहायची. पहिले भाऊला पण दूध पाजत्या आणि पोराला पण दूध पाजत्या. 2-2.5 महिने झाले, पतिदेव घ्यायला आले. पती घ्यायला आलेल्याच्या नंतर पतीनं सांगितलं, म्हणले आपल्याला उद्या सकाळी निघायचंय. बाईच्या डोळ्यात अश्रू. बाई जोपर्यंत मी होती तोपर्यंत माझ्या भावाला दूध पाजत होती, आता माझा बाप काय करणार आहे. बापाच्याही लक्षात आलं, जावाई बापू माझ्या मुलगीला घेऊन जातील, माझं फक्त 1.5-2 महिन्याचं बाळ आहे, याला मी कसा सांभाळणार आहे, म्हातारा माणूस. तो बाप पोरीच्याकडे आला, डोक्यातली पगडी काढली, पोरीच्या पायावर ठेवली आणि पोरीला सांगितलं, बेटा दीदी, हा म्हातारा बाप तुझ्याकडनं भीक मागतो बेटा, माझ्या म्हातारपणाची काठी आहे, माझा कुल वंशजा, तुझी माहिती आम्हाला सोडून चालली गेली, पण माझ्या पोराला दुधाचं सांभाळ करणारी तू आहे. बेटा मी तुझ्या पाया पडतो, माझ्या लेकराला तू दूध पाजते, तू वाचवले, याला सोबत नेणं. बाई म्हणते, पप्पा बाबा लग्न केलं, तुम्ही कन्या दान केलेली आहे, मी ज्यांना दान केली त्यांचा माझ्यावर अधिकार आहे. मला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जावाई बापूंना सांगा, ते जर हो म्हणत असतील तर मी माझ्या भावाला घेऊन जाईल म्हणले. म्हाताऱ्या सासऱ्यानं डोक्यातली पगडी काढली, जावाई बापूच्या पायात ठेवली, दोघं हात जोडले, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते आणि जावाई बापूला सांगितलं, जावाई बापू बाळंतन होता होता तुमची सासू तुमच्या साल्याला आणि मला सोडून तर चालली गेली, माझ्या बाळाला वागवणारं कोणीच नाही, मी म्हातारा माणूस आहे, मी माणूस लेकराला कसा सांभाळेल. एक काम करा ना, माझी मुलगीच त्याला दूध पाजते, तुमच्या साल्याला तुम्ही सोबत घेऊन जाणं. काही काही जावई नालायक असतात, पण तो जावई कदाचित समजदार होता. त्या जावई बापूनं सांगितलं, सासरे बुवा मामांजी तुम्ही एवढं भीक मागण्यागत का करता, अहो मी तुमचा जावई या, तुमचा मुलगा माझा साला आहे, माझा शालक आहे, त्याला वाचवणं माझं काम आहे, तुम्ही काळजी करू नका म्हणले. बाईला सांगितलं, म्हणले पाय तुझ्या भावालाही सोबत नाही आणि आपल्या लेकरालाही सोबत नाही, दोघं लेकरांना सोबत घेतलेला आहे. बसचा प्रवास होता, एसटीचा प्रवास होता, प्रवास झाला खरी, पर आता जिथून पुढे जायचं होतं म्हणजे गावाच्या इकडे उतरले, मध्ये नदी होती बाबा आपसर, मध्ये नदी होती आणि नदी ओलांडायची होती, नावेत बसायचं होतं. बाई दोघं लेकरांना धरून बसली, एका मांदीवर भाऊ आहे आणि दुसऱ्या मांदीवर मुलगा आहे.
एकदम निवांत बसलेली बाई. नदी आई नाव आई नदीत आलेली आहे आणि अचानक अशी डुलक्या द्यायला लागली. नाव अशी हलायला लागली. नावाड्याच्या लक्षात आलं, नाव डुलक्या देत्या. इथं बसलेले 30 लोक आहे. 30 लोकांना माझा प्रश्न आहे, लवकर उत्तर द्या. नाव जर डुलत्या, इथं कोणीतरी मामा आणि भाचा बसलेला आहे तर नाव डुलते. लवकर सांगा मामा भाचे कोण बसलेले आहेत. कोणाच लक्षात येत नव्हतं, बाईच्याही लक्षात येत नाही. 2 मिनिटं अजून विनंती करायला लागला नावाडी, जर तुम्ही बोलले नाही ना तर एक जीवासाठी इथं 25 ते 30 लोक बसलेले, सगळ्यांना मरावं लागेल. लवकर सांगा इथं मामे भाचे कोण आहेत. बाईच्या लक्षात आलं, एका मांडीवर माझा भाऊ आणि दुसऱ्या मांडीवर माझा मुलगा, म्हणजे हे मामे भाचे आहेत. नावाड्याला सांगितलं, दादा हे 2 लेकरं आहेत ना, हे मामे भाचे आहेत म्हणले. नावाड्यानं सांगितलं, ताई वेळ कमी आहे, अर्ध्या मिनिटात निर्णय घ्यायचा. मुलगा किंवा तुझ्या भावाला पटकन पाण्यात सोड, नाही तरी तो 25-30 लोक मरणार आहेत. लवकर निर्णय घे, काय घ्यायचा तो. बाई ढसाढसा रडत्या. एकीकडे भावाकडे पाहते, विचार करते माझ्या बापाच्या म्हातारपणाची काठिया, आणि एकीकडे स्वती कोणची अशी माय अभागण असेल, एवढी निर्दयी कशी काय होऊ शकते स्वतःची माय का पोराला पाण्यात सोडेल. एकीकडे पोटाचा गोडा आणि एकीकडे पाठीचा भाऊआ. दोघांना बघून ढसाढसा रडते. प्रश्नचिन्ह काय करू सुचत नाही. नावाड्यानं सांगितलं, ताई फटक्यात निर्णय घे, नाहीतर 30 लोक मरतील. लवकर निर्णय घे, कोणत्या तरी एक बाळाला पाण्यात सोड म्हणले. बाईनं विचार केला आणि विचार करून निर्णय घेतला. कदाचित मी तरुण आहे, माझा नवरा तरुण आहे, आम्हाला दुसरा मुलगा होईल, पण माझ्या बापाच्या म्हातारपणाची काठी माझ्या भावाला वाचवते. स्वतीचा पोटचा गोडा पाण्यात सोडल्या आणि भावाला वाचवलं, एवढं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती बहीण असते. त्या बहिणीनं भावाला वाचवलं. घरी गेल्याच्या नंतर सासूबाईने विचारलं, माझा नातू कुठे. हा भाऊ होता, पण यालाच सांगितलं, हा तुमचा नातू घ्या म्हणले. आता सासूबाई नातवंडाला मतलब त्या नातूला खेळवत होती. 6 महिने झाले. कधी कधी काय असतं माहिती का, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. 6 महिने झाले. 6 महिन्याचा भाऊ मुलगा म्हणून वागवत होती आणि भाऊ 6 महिन्याचा झाला आणि तिचा नवरा मरण पावला. अपेक्षा होती पतिया मला दुसरा मुलगा होईल, पण पतीच मरण पावला. आता काय करायचं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, हो, ज्या बाईचा पती गेला तिला विचारावं ते दुःख काय असतं. कारण काय ना, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. हो, काय करू प्रश्नचिन्ह आहे. पण बाईने ठाम निर्णय घेतला, आहे ना माझा भाऊ, यालाच मुलगा बनवून वागवते. आता मुलाला वागवायचं भावाला मुलगा बनवून, म्हणून महाराज त्याला काहीतरी बनवायचंय. परिस्थिती हालाकीची कुटियामध्ये राहत्या आणि भावाचं शिक्षण करते. एवढं शिकवलं भावाला की तो परदेशाला परराष्ट्राला मतलब परदेशाला गेला आणि तिकडे साहेब झालेला. बहीण कुटियामध्ये राहत होती. आणि नेमकंच हा दृष्टांत ज्या महाराजांनी सांगितलाय त्या महाराजांचं सत्य घडलेली कहाणी आहे. हे सगळे महाराज लोक सप्त्याला तिथं गेलेले. ज्या महाराजांचं कीर्तन होतं ती आजी पण कीर्तनाला आलेली आणि त्या आजीनं महाराजांना सांगितलं, महाराज आमच्याकडे या म्हणले चहाला. महाराज सकाळी गेले चहा घ्यायला. हो, कुटिया होती. हो, कापसाच्या काड्यांची जी बनवतो ना आपण तुरीच्या काडीची, तशी कुटिया होती. त्या कुटियामध्ये महाराजांना आसन टाकलं बसायला. सगळे महाराज मंडळी बसलेले होते आणि सहजच महाराजांनी त्या आजीला प्रश्न केला, आजी तुम्हाला मुलं बाळ किती आहेत. तोपर्यंत त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू रडायला लागली, ढसाढसा रडायला लागली. महाराजांनी विचारलं, माय रडण्याचं काय कारण आहे. दादा माझी जीवनकथा जरा वेगळी आहे. सांगायला सुरुवात केली, पूर्ण वृत्तांत सांगितला. मी माझ्या पोटच्या पोराला पाण्यात सोडलेले माझ्या भावाला वाचवण्यासाठी. मग आजी भाऊ तुम्हाला सांभाळतोय का, इथंच आहे का. म्हणले नाही, तो परदेशाला. मग तो तुम्हाला महिन्याला फोन करत असेल, तुम्हाला किराणाला पैसे देत असेल. म्हणले नाही हो महाराज, तसं काहीच नाही आहे. मग माझा दादा काय, मला वर्ष झाली असतील पण मला त्याचा फोन सुद्धा आलेला नाही आहे. ताई
ज्या भावासाठी तुम्ही पोटचा गोडा पाण्यात सोडला त्या भावाला तुमची दया नाही. अहो पैसे अडके जाऊ द्या, पण तुम्हाला महिन्याला सुद्धा फोन करत नाही, महिन्याला जाऊ द्या वर्षालाही फोन करत नाही. मग आई आजी तुम्हाला पश्चाताप होत असेल नक्की. ज्या भावासाठी पोटचा गोडा सोडला त्या भावाला माझी दया नाही म्हणून तुम्हाला तर त्याच्यावर राग येत असेल नाही का. त्या आजीच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या आजीच्या मुखातलं वाक्य होतं, दादा त्याला पोटच्या पोरागत जपलेलं आहे माझा भाऊ जरी असेल, तो मला नाही फोन केला तरी चालेल, पर जिथं पण आहे तिथं सुखात असेल ना, ही भगवंताकडे माझी मागणी असेल. तिला बहीण म्हणतात आणि बहिणींचा भाव तोच असतो नाही का. थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर वाट पाहुनी नेत्र ही शिनली माझी काया, वाट पाहुनी नेत्र ही शिनली माझी काया, आई बापाच्या पाठी मजला नाही आला बेटा या कसा ग, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, 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 बहिणीची माया विसरला ग. होती नागपंचमी गेली राखी पुन्हा भाऊबीज आली, या बहिणीची भावाला कशी आठवण नाही झाली, भावाला कशी आठवण झाली नाही, या बहिणीच्या भावाला कशी आठवण झाली नाही. पाठी राखा असून बंधू लागला पाठ फिरवाया, आई बापाच्या पाठी मजला नाही आला बेटा या कसा, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, 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 बहिणीची माया विसरला ग बंधुराया. फिर त्या पाखरानो तुम्ही हे जाणून घ्या रे, दुबळ्या बहिणीच्या घरची तुम्ही द्या रे, भीर त्या पाखरानो तुम्ही हे जाणून घ्या रे, लाडक्या भावाला माझा हा निरोप तुम्ही द्या रे, दुबड्या बहिणीच्या घरची थोडी भाजी भाकर खाया, दुबड्या बहिणीच्या घरची थोडी भाजी भाकर खाया, पाठीमधला नाही आला बेटा या कसा, बहिणीची माया विसरला ग बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बंधुराया. एवढी जीव लावणारी बहीण असते पण इथं बहीणच संदेश देते दुश्मनाला, अरे मला काय मारतोय, तुला मारणारा गोकुळात जन्माला आला. दादा ही बातमी ऐकल्याच्या नंतर कंसाची मानसिकता सांगितली. पहिल्या चरणामध्ये दृष्टाला चडकाप सुटला. तिकडे भगवंत जन्माला आलेले आहेत गोकुळामध्ये. एकीकडे दृष्टाला चडकाप सुटलेला, इकडे भगवंत जन्माला आलेले आहेत. भगवंत जन्माला आल्याच्या नंतर यशोदेला मुलगा झालेला. यशोदेला मुलगा झाला. पाहणारं पहिलं व्यक्ती कोण होतं? फटाफट उत्तर द्या, वेळ कमी आहे आता. यशोदेला मुलगा झाला पाहणारं पहिलं व्यक्ती कोण? हा कोण जानबो? आणि आमले माहित राहतं तुला कसाला धडकावतो बुवाडे, ते बी खरंय. यशोदेला मुलगा झाला पाहणारं पहिलं व्यक्ती नंद बाबांची बहीण सुनंदा. सुनंदानं बघितलं आणि सुनंदानं बघितल्याच्या नंतर नंद बाबांच्याकडे धाव घेते आणि नंद बाबांना आवाज देते, नंद भैया, नंद भैया तुम्हें लल्ला भैयो, नंद भैया, नंद भैया तुम्हें लल्ला भैयो. नंद बाबा ने आवाज दिला, सुनंदा काहे चिल्ला रही हो? अरे कचू नहीं भैया, आपको लल्ला हुआ है, तुम्हाला मुलगा झालाय नंद भैया.
नंदबाबांना मुलगा झालाय बातमी ऐकल्याच्या नंतर नंदबाबांनी गळ्यातून नवरत्नांचा हार काढला आणि सुनंदाच्या गळ्यात घातला. सुनंदाच्या गळ्यात नवरत्नांचा हार घातल्याच्या नंतर घराकडे नंदबाबा येत आहेत. नंदबाबा घराकडे येत आहेत. गल्लीमध्ये बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी नंदबाबांना सांगितलं, बाबा का जा रहे हो, कच्चू नहीं बेटा, हमें लल्ला हुआ है, लल्ला देखने जाना है. नंद बाबा आपको लला देखना है? बोले हाँ. अगर लाला देखना है तो आपको श्रृंगार करना पड़ेगा. नंद बाबा अगर आपको लला देखना है तो श्रृंगार करना पड़ेगा. शृंगार करावा लागेल. नंदबाबांना मुलगा झाला तेव्हा नंदबाबांची वय किती होती हो? किती होती? 90 वर्ष वय होती. 90 वर्ष. आणि 90 वर्षाच्या वयामध्ये बाप झाले. आणि त्या वयामध्ये गल्लीतले बारका पोरं, गावातली बारकी पोरं म्हणत होती, नंद बाबा अगर लल्ला देखना है तो शृंगार करणं पडेगो. 90 वर्षाच्या वयामध्ये म्हाताऱ्याला शृंगार करायला लावला देवाच्या बापाला. शृंगार करणं काही चुकीचं नाही. या काही काही लोक मनकडे असा भावतीन देखतात. बाकी ना महाराज साधा सुद्धा राहतात. आई जित्रप जरा वेगळं ती कसं चालू. हा आहेत ना, बघणारे आहेत ना. तर तुम्हाला सांगतो बरं का, हा थोडं स्पष्ट करून बाबाजी आप्पासाहेब, पंढरपुराच्या वारीला चालणारे जेव घालत असताना ते लोक आपल्याला काय म्हणतात? काय म्हणतात? माऊली म्हणतात. बरोबर आहे ना आप्पा? पंढरपुराचे जे भक्त वारीमध्ये चालणाऱ्यांना माऊली म्हणलं जातं. मग माऊली आपण कोणाला म्हणतो? माऊली शब्द स्त्रीलिंगी आहे. मान्य आहे ना सर्वांना? शब्द स्त्रीलिंगी हा फक्त स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे माऊली. मग तुम्ही पुरुष असल्यावर तुम्ही पुरुषांना माऊली म्हणतात. आणि तो शब्द शोभत असेल तर फक्त माझ्या माऊली ज्ञानोबारायांना, कारण ती खरंच माय होती. माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार वेगळा आहे. पण माझ्यासारख्या साधारण लोकांना सुद्धा तुम्ही माऊली म्हणतात. वारी चालणाऱ्यांना मी असं म्हणत नाही ते चुकीचे आहेत. त्यांचा पण अधिकार आहे की ते भगवंतासाठी चालतायत. पण त्यांना तुम्ही माऊली म्हणतात. माणसासारखी माणसं त्यांना माऊली म्हणतात. जर विठ्ठल भगवंताच्या वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला माऊली शब्द सोबत असेल, विठ्ठलाच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्याला जर माऊली शब्द शोभत असेल, का ना माझ्या कन्हैयाची भक्त गोपी भाव घेऊन येत असेल तर तिला राधा म्हणायला काय अडचण आहे. भाव चांगले ठेवा तर देव दिसेल. पण आपले काय सवय माहितीये का? आपले जिथला किडा पाडता येतील तिथला किडा पाडाना प्रयत्न करतस. आणि तुम्ही चांगला तुमले समजाडेलोर समजितात. आमनाच गणनीच येतस. विठ्ठल विठ्ठल जरी एखादा म्हणत असेल रवी किरण महाराज तुम्ही गोपी भाव सांगतात, मग तुमच्यामध्ये गोपी येऊ शकते का? माझ्यामध्ये जर तुम्हाला गोपी दिसत नसेल तर तुमच्यामध्ये माऊली कुठं दिसते? विठ्ठल विठ्ठल. शृंगार का करावा? शृंगार नुसता करायचा नाही, त्याच्या मागचे कारण सुद्धा देता आली पाहिजे तर शृंगारला किंमत आहे. आता आम्ही लोक जर शृंगार करतो तर त्याचं कारण असं आहे, तिथं शिकवण देताना असं सांगितलं जातं की भैया अगर आपको कथा करनी है तो भगवान के ऊपर प्रेम करना है. अगर भगवान के ऊपर प्रेम करना है तो भाई हम करने के लिए तैयार है, पर सिर्फ हम ही भगवान के ऊपर प्रेम करेंगे तो ये एक तरफा हो जाएगा. आम्ही जर देवावर प्रेम केलं तर एक तरफा होईल. देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करावं. मग देवाने आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल? देव कोणावर जास्त प्रेम करत होता असा विशेष भक्त बघावा लागेल. आणि देवाचं विशेष प्रेम त्या राधा राणीवर होतं, गोपिकांवर होतं. मग तो राधेचा शृंगार करून जर व्यासपीठावर येतोय तर फक्त भगवंताला रिझवण्यासाठी, देवाला मनवण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. काही काही लोकेच ना म्हणणं आशिरास महाराज इथला मेकअप का ब करतस? म्हणजे गर्व नाही करायचा या गोष्टीवर. पण सगळ्यांचे पाया पडून माफी मागून बोलेल. जिथलं तोंड गोरं आहे त्यापेक्षा पाय गोरा आहेत म्हणा. बाकीचे जर गैरसमज होईल ते. विठ्ठल विठ्ठल शृंगार का करावा? नंदबाबांनी शृंगार केला आणि भगवंताला सुद्धा यशोदा मैयानं शृंगार दिला. शृंगार का करावा याचंही कारण आहे. आता माझ्या बसलेल्या माझ्या माया बहिणी तुम्ही शृंगार करतात, आता विनोद करणार नाही, पण तुम्ही जो शृंगार करतात माझ्या बहिणींनो, त्या शृंगाराच्या मागचे कारण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कुंकू लावतात, कुंकू
आता टिकल्या लावतात, मी तुम्हाला विरोध करणार नाही. तरुण बहिणींना जरूर टिकल्या लावा, पण टिकलीच्या खाली थोडा तरी कुंकवाचा बोट ठेवत जा बहिणी, होऊन तुमच्या पाया पडून सांगतो. थोडा का असेना कुंकवाचा बोट ठेवत जा. आता टिकलीचा आकार जरी काही काही टिकल्या अशा लंब्या लचक बी राहतेच ताई. हा बरोबर आहे ना. हो, आणि टिकली अशी उपाधी आहे तर टिकल्या आंघोळ करता करता बाया भिंतीले चिटकाई देतेस, म्हणजे स्वतःहून भीतले सवत करली तिच्या बहिणी. आता पुढे नाही सांगत काही. कुंकू लावत जा कुंकू. आणि कुंकू लावत असताना ज्या म्हाताऱ्या लावायच्या ना, पहिले मेन लायत आणि मेनवर कुंकू लायत, निघाल नको बस. तुम्ही भले मेन लावू नका, पण कमीत कमी कुंकूना बोट ठेवत जा. आणि कुंकू गोलच लावतात. का लावतात त्याचं मागचं कारण काय आहे? कुंकू गोल का लावला जातो त्याच्या मागचं कारण असं आहे, तुम्ही जो कुंकू लावता तुमच्या पती देवाचं, ते ज्या बाईचा पती हयात आहे ती बाई कुंकू लावते. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना. म्हणजे ते आईवानं विवाहित बाईनं ते लेणं आहे. मग कुंकू गोल का लावावंस माहितीये का? तो कुंकू देवाच्या समोर गोल लावतात बाया. त्याचं कारण असं आहे, कुंकूला कुठं थांबा नाही, त्याला कुठं थांबा नाही. लावला जातो सरळ, त्याला कुठं थांबा नाही आहे. असा उभा लावा ना, त्याला थांबाही जास. आटेन सुरू करा काटे उभं राहणं पडत. बरोबर आहे ना. पण गोल लावण टाइमला कुठे थांबणं पडस का? अजिबात नाही. मग कुंकू गोल का लावला जातो तर देवाकडे मागणं आहे, जसं माझ्या कुंकूवाला इथं कुठं थांबा नाही, तसं माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा आणू नकोस देवा. तेवढ्यासाठी बाई कुंकू गोल लावते. अजून ऐका, कानात तुम्ही तोंगल घालतात ना, त्या तोंगल कावर घालतस बहिणीस्वन? त्या तोंगल कावर घालतस? शृंगार आहे तो, तुम्ही परिधान करतात, पण त्याच्या मागचं कारण नाही माहिती. लक्षपूर्वक ऐका. तोंगल का घातले जातात? तोंगल एवढ्यासाठी घातले जातात, बाई आता लग्न होईल ना, तर डाव्या कानातला तोंगल सांगतो, ताई तुझं लग्न होतंय. जर तुझ्या सासूबद्दल, सासऱ्याबद्दल, ननंदबद्दल, दीरबद्दल, जेठबद्दल, नवऱ्याबद्दल जर गावातली बाई तुला कोणी काही भरवत असेल ना, कोणी काही पिताडा ना, तर डावा कान्ना तोंगल सांगायची या कान काही ऐकिले बहीण, आणि उजवा कान्ना तोंगल सांगायची या काना वाटे सोड देवान. मनमा ठेवान नाही, मनीषीन तोंगल घालावतस. हा अगो तुम्हाला नाकमा फुली रास बहिणी स्वन, फुली घालतस ना. हो, नथ असते, फुली असते, तिनं काय कारण रास तुम्ही नका सांगा. तुम्ही सांगा बाईल राग कोठे रास? ज्याशने बाया हजर नाही त्याशने सांगावं, नाही ते बरेल गरमात ती गुज जाईल. बाईचा राग कुठं असतो? नाकवर रास. ती नाकातली फुली सांगते, बहीण तू कितला बी दांगडो कर, पण ती फुली सांगस कितला बी राग कर, तुला आटेच राहणाशे आणि आटेच संसार करणाशे. ती नाकमानी फुली बाईल सांगस. गड्यात तुम्ही मणी मंगळसूत्र घालतात, मणी मंगळसूत्र घालतात मायाव. लक्षपूर्वक काय काय एक एक पॉईंट नोट करा सारखा आहे बरं. गड्यात मणी मंगळसूत्र घालतात तुम्ही लग्नामध्ये. मणी मंगळसूत्रमध्ये 2 सोन्याचे डोरले असतात, 2 सोन्याचे डोरले आहेत, आणि बाकीचे सोन्याचे मणी आणि काळे मणी असतात. बरोबर आहे ना. त्या पोयल मणी पुरी पोत राहस ना, ती गडामा टाकतस ना, तो फक्त शृंगार मनीषनी घालू नका, तर ती पोत, त्या मणी मंगळसूत्र तुमले शिकाडतस आणि संदेश देतस. काय रास माहिती? त्या दोन्ही डोरला सांगतस, ताई या दोऱ्यामध्ये आम्ही दोघं आहेत ना, एका दोऱ्यामध्ये, तसं तू आणि तुझा नवरा, तुम्ही दोघं, जसं आम्ही दोघं डोरले हे सोन्याचे मणी आणि काळे मणी एका दोड्यात पिडून राहतोय ना, तसं तुझ्या नवऱ्याला धरून तुझे सासू सासरे दीर जीड जे पण असतील त्यांना एका घरात तुला धरून राहायचंय. हे मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. शृंगारणा मागे बी कारणेच येतच, फक्त शिकता यावायला पाहिजे. आता लास्ट अँड बेस्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका. साखरपुडामा तुम्ही साकड्या घालतीस बहिणीस्वन, साखरपुडामाच पायात पैंजण आणतात. तुम्ही काय म्हणतास त्यासले तुम्हाकडे? लच्छा. हां बरोबर आहे. शानला काहीच बोलत नाही, बारका पोरे सांगतात. सध्या तसंच होई जायले भाऊ. अर्धाला कुवारा फिराय ना, आणि 7वा 8वीना फोन करतस, का ग कुठं आहे तू? बट उलट जायचे बिगल वरेल वावरेत मग गहू पैराय राहणार, आणि बाकी ना वलेल सुकाय घ्या मरा.
पायामध्ये पैंजण, पायात पैंजण घालतात. शेवटचा शृंगार सांगतो, पायात पैंजण घालतात आणि खास करून पोरीचं लग्न जमल्याच्या नंतर साखरपुड्यामध्ये आणले जातात. पैंजण घालायचा ना, ते पैंजणमध्ये घुंगरू असतात. ताई, घुंगरू असतात ना पैंजणमध्ये. मग ऐका, साखरपुडा झालेला आहे, पायात पैंजणा, पायातलं पैंजण. बाई जेव्हा पाय टाकते ना, डावा पायातला तो चाड मधला घुंगरू आवाज करतो आणि तो घुंगरू बाईला सांगतो, ताई तुझं लग्न जमलेला, जर तुझ्या डाव्या पाय घासरला, तो डाव्या पायातला चाड मधला घुंगरू सांगतो, ताई जर तुझा डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. आणि उजव्या पायातला चाड मधला घुंगरू सांगतो, जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल. हे चाड बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे माया. या शृंगाराचं नियमाचं पालन केलं, समजावं सक्सेस आहे. विठ्ठल विठ्ठल. गोकुळामध्ये भगवंत जन्माला आलेला. भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव गोकुळामध्ये साजरा करतात. कशा पद्धतीनं सांगतायत तुकोबा आहे भंगाच्या दिवसाचा. कृष्णाचा अवतार होता, कृष्णाचा अवतार होता, कृष्णाचा अवतार होता, कृष्णाचा अवतार होता, कृष्णाचा अवतार होता. वा, साधकांचा तुकोबरायांना प्रश्न आहे. गोकुळामध्ये भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा केला गेला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. पण आनंद साजरा करायची पद्धत काय असते? आनंद साजरा करायचा त्याच्यानंतर गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेला. आता काही लोक ही मुलगा झाल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा करतात, नको तसले कार्यक्रम ठेवतात. मी अजिबात नाव घेऊन बोलणार नाही, कारण नाव घेणं योग्य नाही. इथून फक्त समाजाला काय चांगलं सांगता येईल ते सांगायचंय. कोणाच्या पोटावर लात मारणं हा इथं सांगण्याचं काम नाही आहे. आणि कोणाचं वाईट व्हावं अजिबात रवी किरण महाराजांचा तो अधिकारही नाही का ते बोलतील म्हणून, नाही का? हो, पण कोणता कार्यक्रम कधी करावा एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा केला. आनंद उत्सव कसा साजरा केला तेही तुकोबराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, ओ सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते, वाचे गाते, सदा नाम वाचे गाते, ओ सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, ओ सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, ओ सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते. क्या बात आहे. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. बघा, भगवंत जन्माला आल्याच्या नंतर गोकुळात आनंद उत्सव साजरा केला. कसं? सदा नाम वाचे गाती म्हणजे भगवंताचं गुणगान गायलं गेलं आणि प्रेमी आनंदे नाचती, नाही का? असलं पाहिजे. देवाच्यासाठी नाचणं सुद्धा योग्य आहे आणि नाचणं ही सुद्धा एक भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जर तुम्ही अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताच्यासाठी नाचलात, आणि तुम्हाला सांगतो बरं का, जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही. अजून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जेव्हा नंदबाबा येत होते, नंदबाबांना सांगितलं, बाबा आपको शृंगार करणं पडे गो. नंदबाबांनी शृंगार केला. जात होते तोपर्यंत पोरांनी सांगितलं, नंदबाबा
अगर लाला देखना है तो नचनो पडेगो. जर तुम्हाला तुमच्या पोराला बघायचं असेल तर तुम्हाला नाचावं लागेल. मग देवनासाठी देवना बापले सुद्धा नाचणं पडस. तुम्ही आणि मी नाचणं यामा काय नवीन आहे हा. देवना बापले नाचणं पडस. आठे बाबा देखील 60-65 ते पक्की होई ना वय हा. 68 हो म्हणा बापरे म्हणा अंदाज ना पुढे येत तुम्ही. 68 वर्ष वयमा सुद्धा बाबा देखील हा हो 9 वर्ष जिराय राहणार हा. आणि देखील चेहऱ्यावर तेज बी कसं आहे. 68 वर्ष वय म्हणजे 70 मग 2च बाकीच येतच तरी बाबांना चेहऱ्यावर दखा रुबाब कसा आहे हो. आणि आता 25-25 30-30 वरीच ना पोरेशनीकडे दखो ना त्यास ना गाल सुर खोबरान माट्या माई जातीने असा गाल येत हा. खरंय का नाही बाबा हा. 68 वर्ष वय पण बाबा नुसता तनातून कुदी राहणार. आमले सुद्धा लाजाड राहणार ते हा. पण ते असं ना हां बरोबर पहिले म्हणा कीर्तन मग होतात बाबा. पण तुमले सांगच बरं का याच्या पहिला म्हातारा आहेत ना 50 पुढला ज्या बी काका होते ना त्याच्यानी जुनं खायले असं चेहऱ्यावर तेज राहस ना त्यास ना महाराज दर जमाना 5-5 क्विंटलना दगड असा उचलीन फेक देतो पहिला म्हातारा. आते ना पोरे आते बरं आहे का ट्रॅक्टर वय घ्या वावरे तयार करायला नाही ते वकर ना बरं सुद्धा उचलाव नाही आते ना पोरेच गाय का वाले चांगलं नाही हो. यासले विचाराच्या 50 पुढला काका आहेत त्यासले विचारा यासल्या माया आहेत ना. जर बाजी सरी जाय ना आप्पा बाजी सरी जाय पहिल्या बाया काय करेत असं काही माही नाही का वाढेत. पोळी असेल पोळी भाकर असेल भाकर ना काला मोठ द्यावं त्यावर तेल टाक द्यावं गुई चुरी द्यावं खाय भाऊ तेल गुई ना काला असा दांडगाला म्हातारा राहत. आते जर बाजी सरी गे का त्याने माया काला नाही बनवतेस मॅगी बनाई देतेस हो माडी तो मॅगी खाय काय को बी आगी दी चांगलं खावाडत जाय. खावाले चांगलं नाही ना खावालेच चांगलं नाही. पहिला असं रुबाब बनवतो महाराज असा दांडगाला म्हातारा ताई आमना तोंडायचा मा 21 वरीस ना पोऱ्या गया मग पाटा गुंडाय फिरांता म्हणतं काय रे भाऊ काय वगैरे काय नाही म्हणे बाबा म्हणे म्हणा हात मुडी घ्या म्हणे. म्हणतं कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज माले हात मुडी जायला म्हणतं कस काय म्हणणार पण काय नाही म्हणे मन म्हणा हो बाबा तू मागितली बकरी येऊन मला गो माल दे ना म्हणे. बाबा तुने अण्णा बानड सुरूत ना बकरीन गो माल दे ना हात मोडले ना तुम्ही उलगेल वावरने. त्याला म्हणतं काय रे काय कास काय नाही म्हणे संध्याकाळ रोज खिचडी राहत म्हणे आमना घर म्हणतं बरोबर आहे रे भाऊ आई खिचडीनं मटेरियल रे आप्पा. आणि का बहिणी सोन ज्या गावाला कीर्तनले जास ना त्या गाव माई कमीत कमी 25-30 लोकेच ना फोन राहस बाबा आमना गाव माई इरा ना तेवढं ते खिचडीनं सांग दी जातो का बरं सांगतं या यशनी हिंमत नाही बस तुमले सांगानी मना थ्रो तुमले निरोप देतच या खिचडी बंद कर द्या बा असं. कारण बाईशने असा दामा धरेले ना संध्याकाळी वय ना का देखील 7-7:30 वय आता ते रांधाना टाईम आवराय घ्या बा आपला काय आवरा आणि मग बाईशने सोपी चाले माय डोकसं बी दुखी राह ना गुडघा बी ठणकी राह ना जीव बी मजा ना करा ना काव माय खिचडी टाक देऊ माय आणायतून खिचडीन परसादी चांगला पोरेल ताकदच राहिनी नाही पोरेस मग हो. पहिला म्हातारा असा दांडगल्ला होता खावायला चांगलं होतं कच्ची उडीने दाय भिडे बिंजे दिवाया मा आणि कच्ची उडीने दाय खावडे हा दांडगल्ला म्हातारा राहत हो. पायटा मग कच्ची उडीने दाय काय आता आपला पोरे झोप मा उठता सांगतो माव माल पाव ओ भाऊ तू पाव काय हात पाव वय घ्या रे भाऊ भाजी भाकर ना काला का रे काका. आणि या पाव खाणारा पोरेस ना हात पाय इथला डेबऱ्या येवल्या हात लावा बी जीवत नाही मजा ना दिखतच. यासल्या ना बहिणीसून चांगलं खावलं जाय पाव बिव आहे मॅगी आहे बंदच कर द्या तुम्ही. विठल विठल काही लोक म्हणतात महाराज मला ग्रंथ वाचायचा आहे पण मला वाचता येत नाही. अरे आमच्या वारकरी संप्रदायाची खासियत आहे महाराज जर तुम्हाला वाचता येत नसेल जेव्हा ज्ञानेश्वरी पारायणाला आमचे महाराज लोक बसतात तुम्हाला वाचता येत नसेल नुसता बोट फिरवला काही पारायण नंतर तुम्ही वाचायला शिकतात. विठल विठल तरी पण काही लोकांच्या मनात प्रश्न असेल महाराज 7 दिवस पारायणले बसणं शक्य नाही म्हणा कामधंदा ना का सर्व मनावर जबाबदारी ठीक आहे ना
हे पण करता येत नसेल तर आमचे तुकोबाराय पर्याय व्यवस्था सांगतात, सदा नामवाचे गाती, जमत नसेल प्रेमे आनंदे नाचती. मग जिथं भगवंताचं गुणगान होतं तिथं जर तुम्ही अंतकरणापासून नाचलात, गायन केलं, तरी सुद्धा भगवंताला हर्ष होतो या गोष्टीचा. मग साधकांचा प्रश्न आहे, तुकोबाराय तुम्ही सांगता त्या नियमाचं पालन आम्ही करतो, आम्ही अंतकरणापासून देवाचं भजन गाऊ, आम्ही देवाच्यासाठी भजनावर नाचू, गायन करू, आम्ही नाचू, पण याचा बेनिफिट काय असणार आहे? त्याचा बेनिफिट काय असणार आहे? माझे तुकोबाराय सांगतात लास्ट मध्ये, तुका माने हरती दोषा, तुका माने हरती दोषा, तुका माने हरती दोष, तुका म्हणे हरती दोष. आपले दोष नाहीसे होतात, पण कधी? तुका म्हणे हरती दोष, पण जे आनंदाने करती घोष. मग आनंदाने जर भगवंताचा जयघोष केला तर आपलं दोष नाहीसे होतात. ते दोष नाहीसे करायचे असतील त्यांनी काय करायचं आहे? आता सगळ्यांनी हातानं टाळी, मुखाने नामचिंतन, सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचंय. शेवटला 15 मिनिटात अजिबात व्यर्थ वाया घालवू नका. हो, सर्वांनी हातानं टाळी, मुखाने नामचिंतन. खरं तर आजचं कीर्तनाचे आयोजक आपले शेटन, ते स्वागत हॉटेलचे मालक, हां शेटन, त्यांनी इतकं भारी नियोजन केलेलं आहे. सेट, आजचं नियोजन बघून असं वाटतंय सिंगल कीर्तन नाही, इथं असं वाटतंय की 7 दिवस भागवत कथा झाली आणि 8व्या दिवसाचं काल्याचं कीर्तन मी करतोय. एवढं जोरात सगळं वातावरण तुम्ही तयार केलेलं आहे. म्हणजे सिंगल कार्यक्रमाला इतकं समाज किंवा असं वातावरण सहज तयार होत नाही. पण शेटन त्यांनी वाजवणारे महाराज, गायनाचार्य महाराज, आमचे आप्पा असतील, आमचे वसुबाबा असतील, आमचे विवेक बाबा असतील, आपले गावातील आमचे महाराज जे असतील, हे इतके सहज भेटणारे लोक नाही आहेत. आणि ते पण अष्टमीच्या दिवशी. अष्टमी तुमले सुरुवातलेच सांगा ना. हो, जसा पैर्णिमा बट्या बैल बिगर राहत नाही, तसा अष्टमीन दिवस साधा टाळकरी सुद्धा भेटत नाही. आणि ते अष्टमीना दिवस एवढं नियोजन करणं इथलं सोपं नाही शे. इथलं भारी नियोजन करीश नाही, तुमले बी सेवा ना आमनी बी सेवा होई गे भगवंतनी. याले सर्व श्रेय जास्त शेटनी ते असले. हो, खूप चांगलं नियोजन केलं सेट. सिंगल कार्यक्रमाचं नियोजन पण वजनात केलेलं आहे. आणि मला पक्की गॅरंटी 1.25 ते 1.5 मापडी घेऊ ते असले. 1.5 ना पुढे बजेट बटणं आहे. हां, उद्या अजून पंगत आहे. वा वा. आणि त्यासने आखू एक खास येते असा महाराज मुराज कवी बी जाईन तडे काय बी असे थोडंफार सहज वस्तडे ती सुविधा. आणि कदाचित सेठ तुम्हाला सांगतो बरं का, माझा राधार आणि वरचा माझ्या कन्हैयावरचा विश्वास असा आहे, तुम्ही इथला मनमोके आहेत ना, त्यामुळे तुमले भगवान देवाला आय गॅस करत नाही. कारण जुना लोकच नाही, एक तत्व होतं त्यासले ग्रंथ वाचता येत नाही, पण त्याच नाही एक मन नव्हतं, वर नाकी सामा पैसा 10 रुपया तरी ठेवू म्हणे. का बरं? कारण लक्ष्मीला दखीन लक्ष्मी येस म्हणे. जुना लोक सांगतात, बरोबर आहे ना. पण तुमनी जी खासियत आहे ना, तुम्ही 1000 खर्च करतास पण तुमले भगवान 10,000 देस आहे, तेवढंच सत्य शे ना. जास्त देस पण कमी नाही. हो, असं आहे ते. म्हणून भगवंताचा अजिबात घाबरा नाही. 15 मिनटं जागा सोडणी नाही तुमले. जर देवना खरं बघतो वशात ते काय फरक पडा ना. मी बी माईक लिहिन तुम्हाला माहिती, असं टेन्शन लिहू नका. हां, वल्लवाल मी घाबराव नाही, कारण मला भगवंताले पटाण नाही. आज ना दिवस म्हणजे भगवंतावर प्रेम, विशेष प्रेम करायचं आहे आज, नाही का. आता सगळ्यांनी हातानं टाळी, मुखाने नामचिंतन करायचं आहे. अजिबात घाबरायचं नाही, लाजायचं नाही. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं आहे. आप्पासाहेब, विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली